एबोरिजिनल ट्राईब्स ऑफ इंडिया हे लोक जंगला आणि पहाडामध्ये आहेत. आमच्याकडे वाणी आहे, सामर्थ्य आहे, तलवारीने राज्य केलं आम्ही. संपूर्ण भारतामध्ये आमचे राज्य होते. ते तलवारीचं राज्य आज राहिलेलं नाही. आता लेखणीचं राज्य आलं आणि ती लेखणी आम्हाला चालवता आली नाही, म्हणून आमचं साहित्य जंगलामध्ये बंदिस्त राहिलं. आता त्या लेखणीला धार येऊन राहिली आणि लेखणीच्या तलवारी होण्याची वेळ आली ती तुम्ही पेलता आहात. याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, माझ्या सगळ्या साथींना. या ठिकाणी मी काही मुद्दे मांडणार आहे. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, बिल बर्न बॅच या नावाचा एक मोठा विचारवंत झाला आणि तो असं बोलून गेला, इफ यू स्टँड फॉर समथिंग, if you stand for something, you will always find some people for you and some against you. हे त्याचं पहिलं वाक्य. की कोणताही माणूस असो समाजातला, मग फुले असो, आंबेडकर असो, गांधी असो, टिळक असो, सबडी सर असो, जोशी सर असो, कोणी असो, हे सगळे विचारवंत महापुरुष जेव्हा काही करायला पुढे येतात आणि सामाजिक परिवर्तनाची चर्चा होते, कार्यक्रम राबवले जातात. याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंची काय दशा झाली, दलितांची काय अवस्था होती, या पुण्यानेच पाहिलेलं आहे. म्हणजे जो जो माणूस कार्य करायला पुढे येतो ना, समाजामध्ये दोन प्रवृत्ती नेहमी जन्माला येत असतात, आपोआपच येतात. एक प्रवृत्ती नेहमी पाठीवर हात थोपाटते आणि त्यांना शाबासकी देते की चल रे बाबा, तू पुढे हो, आम्ही तुझ्या मागे आहोत. पण दुसरी प्रवृत्ती त्याच वेळेला जन्माला येते, ज्याला डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सी असं म्हणून, ते नेहमी काड्या करण्याचाच प्रयत्न करतात. पण हे केव्हा होते, जेव्हा तुम्ही काही करायला पुढे येत असाल तर. कुठलाही कृतिशील माणूस देशातला त्याला अपवाद नाही आहे. देवादिकांना विरोध झाला, संतांना विरोध झाला, कृतिवीरांना विरोध झाला. सार्वत्रिक सत्य आपल्या पुढे आहे. दुसऱ्या वाक्यात तो असं म्हणतो, इफ यू स्टँड फॉर नथिंग, तुम्ही काहीच करत जर नसाल, माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं, माझी काय, मला काय क्या लेना आहे म्हणजे समाज, या धारणेने जर तुम्ही जगत असाल, कोणी तुमचा मित्रही होत नाही आणि कोणी शत्रूही होत नाही.